जय श्रीराम. श्रीरामांना गुरूंकडून आत्मज्ञान कसे प्राप्त झाले हे आज आपण श्रवण करणार आहोत. निघण्याची तयारी झाल्यावर विश्वामित्र ऋषींना रामाने वंदन केले. राम म्हणाला, महाराज, मला तुम्ही युद्धासाठी नेता. हा देह तर अशाश्वत आहे. मला आत्मज्ञान काहीच नाही. ऋषीमुनींच्या मार्गदर्शनाशिवाय आत्मज्ञान कसे प्राप्त होईल? पाण्याशिवाय जशी नदी, चंद्राशिवाय जशी रात्र, तसे गुरुशिवाय आत्मज्ञान कसे प्राप्त होणार? महाराज, मला आत्मज्ञान होईल अशी माझ्यावर कृपा करा. गुरुकृपेशिवाय ज्ञानप्राप्ती होणार नाही. डोळ्यांशिवाय वस्तू दिसेल का? परिसाशिवाय लोखंडाचे सुवर्ण होणे शक्य आहे का? जो गुरुसेवा करतो त्याच्या पुढे आत्मज्ञान हात जोडून उभे राहते. ज्याला गुरुसेवा आवडत नाही तो वेदवेत्ता शास्त्री पंडित असला, वेदोक्त मंत्र म्हणणारा असला तरी ते व्यसनी माणसाचे बरळणे समजावे. रामाचे ते गुरुप्रेम पाहून विश्वामित्र ऋषी आनंदित झाले. सगळे सभाजन आनंदाने डोलत होते. विश्वामित्र रामाला म्हणाले, गुरुकुलाच्या भूषणाचे भूषण असलेले गुरु वसिष्ठ ऋषी हेच तुला आत्मज्ञान प्राप्त करून देतील. रामाने वसिष्ठांना साष्टांग नमस्कार केला. वसिष्ठांनी रामाला हृदयाशी धरून म्हटले, जगाला वंदनीय असणाऱ्या रामा, तूच अवतार पुरुष आहेस. परब्रह्म सच्चिदानंद घन परमात्मा जो म्हणतात तो तूच आहेस. मी तुला काय उपदेश करणार? आदिनारायण शेषशायी भगवान तूच आहेस. तुझे वर्णन करता करता वेद सुद्धा आश्चर्याने निश्चल होतात. तुझे नाम कंठात धारण करून शंकर शांत झाला. आता गुरु महिमा सांगण्यासाठी तू मला मोठेपणा देतोस का? याचकाजवळ राजा कधी दान मागेल का? सूर्य दिव्याच्या वातीची इच्छा धरील का? माता बाळाजवळ स्तनपानाची इच्छा धरील का? वसंत ऋतू वनस्पतींकडून आल्हादाची अपेक्षा करील का? इथे तर साक्षात देवच भक्तांची पूजा करीत आहे. तू मला गुरु मानण्यास नम्रतापूर्वक तयार झालास म्हणून गुरु संप्रदायाप्रमाणे मी तुला उपदेश देतो. प्रभू रामचंद्र वसिष्ठांना शरण आला. वसिष्ठ ऋषी आनंदित झाले. प्रेमभराने त्यांनी रामाला स्वतःजवळ बसविले. गुरुपदेश ऐकण्यासाठी राम उत्सुक झाला. वसिष्ठ प्रेमभराने त्या परमेश्वराची स्तुती करू लागले. सर्वानुभूती जो आहे तो तूच आत्माराम आहेस. तू सर्वांच्या ठिकाणी असून दिसत नाहीस. अतींद्रियांच्या पलीकडे तू आहेस. कंठात सूर आहेत पण ते जसे दिसत नाहीत. लाकडातला अग्नी सुद्धा दिसत नाही पण तो लाकडात असतोच ना. तसा रामा तू आहेस. सर्व व्यापून पण सर्वांहून अलिप्त असा आहेस. ही सर्व माया तुझीच आहे. ही मायाच लोकांना भुरळ पाडते. तुझी माया म्हणजे मिथ्या, काल्पनिक, खोटी आहे. मृगजळाला जसा पूर यावा, गंधर्व नगरी निर्माण झाल्याचा भास व्हावा, वांझोटीचा मुलगा मृगजळात रात्री मासेमारी करील का? पण ही तुझी लीला म्हणजे एखाद्या गारुड्याचा खेळच म्हणावा काय? ही तुझी माया खरी म्हणावी की खोटी म्हणावी हे ब्रह्मदेवाला सुद्धा समजत नाही. मी तुला मायेच्या खेळाची एक कथा सांगतो. गौतम ऋषींचा गाधी नावाचा शिष्य होता. तो चारी वेद, षटशास्त्रे यांत पारंगत होता. त्याने मोठे तप केले. तेव्हा त्याला विष्णू प्रसन्न झाले. त्याने विचारले, मी तुला काय देऊ? तेव्हा त्याने विष्णूला सांगितले, मला तुझी माया दाखव. ज्या मायेने लोकांना फसविले आहे ती माया मला लवकर दाखव. तेव्हा हसून विष्णू म्हणाले, मायापाश अतिशय कठीण असतात. लोक माया तरुण आम्हाला जाऊ दे असे म्हणून शरण येतात आणि
तू तिला पाहण्याचा मोह करतोस. अरे, जे दिसते ते सर्व खोटे हेच मायेचे खरे स्वरूप आहे. तेव्हा गाधी म्हणाला, मला प्रत्यक्ष दाखव. तेव्हा विष्णू म्हणाले, तू माया पाहण्याचा हट्ट धरशील तर तुझे प्राण कासावीस होतील. त्यातून तुला कोण सोडविल. तेव्हा गाधी म्हणाला, मी जो वर मागितला तो मला द्या. तथास्तु म्हणून विष्णू अंतर्धान पावले. गाधी आपल्या पत्नीसह गंगा किनारी राहत होता. एके दिवशी माध्यान्नी तो गंगेत स्नानासाठी गेला. तेव्हा त्याच्या मनात विचार आला, अजून मला प्रभू माया का दाखवित नाहीत. असे काय विष्णूंचे वागणे. तोच मायेने आपला खेळ सुरू केला. त्याच्या सर्वांगाला वेदना होऊ लागल्या. काही वेळाने त्याला वाटले, आपण भयंकर व्याधीने व्याकुळ होऊन मरण पावलो. यमदूत आले आणि त्यांनी त्याला यमपुरीत नेले. त्या ठिकाणी गाधीला यातना होऊ लागल्या. कुंभीपाक नरकात नेऊन तेथे त्याला तलवारीच्या पात्यावरून चालविले. तापलेल्या खांबाशी बांधले. स्वतः पाण्यात उभा, पण मनाने प्रत्यक्ष अशा यातना तो भोगत होता. तेथे त्याला वाटले, आपला जन्म एका नीच कुळात झाला. तेथे आपणाला कंटज हे नाव मिळाले. आपण पुष्कळ मुलींशी लग्ने केली. आपल्याला मुलेही झाली. वाटमाऱ्याचा धंदा करून आपण अनेक लोकांची हिंसा केली. पुष्कळ द्रव्य मिळविले. पुढे त्या गावात साथ आली. त्या साथीत आपल्या सर्व कुटुंबाचा नाश झाला. आपण त्या दुःखाने आणि वैतागाने ते गाव सोडले. भटकत भटकत आपण एका राजधानीच्या शहराजवळ आलो. त्या राज्यातील राजा नुकताच मरण पावला होता. राजाला मुलगा नव्हता. आता राज्याच्या सिंहासनावर कोणाला बसवावे असा प्रश्न प्रधानांना पडला. शेवटी त्यांनी एका हत्तीणीच्या सोंडेत एक पुष्पमाला दिली. ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राजा करायचे ठरले. शृंगारलेली हत्तीण हिंडत हिंडत पुढे पुढे जात होती. अखेर त्या हत्तीणीने कंटजाच्या गळ्यात माळ घातली. साऱ्यांनी कंटजाला गराडा घातला. त्याला वाजत गाजत राजवाड्यात आणले आणि राज्याभिषेक करून कंटजाला राजा बनविले. कंटजाने 6 वर्षे राज्य केले. त्याने अनेकांना जेवू खाऊ घातले, पण त्यांचा मूळ स्वभाव थोडाच जातो. त्याने आपल्या मित्रांना सोयऱ्यांना बोलाविले. कंटज त्यांना म्हणाला, मी येथे सर्वाधिकारी आहे. मी तुम्हाला सर्वांना अधिकारांच्या जागा देईन. खूप संपत्ती मिळवून देईन, पण तुम्ही माझे सगळे सोयरे आहात ही गोष्ट कोणाला सांगू नका. गप्प रहा आणि सुख उपभोगा. कंटजाचे हे सगळे बोलणे प्रधानांनी ऐकले. ते म्हणू लागले, याने सगळे राज्य भ्रष्ट केले. लोक अत्यंत दुःखी झाले. त्यांनी कंटजाला मार देऊन हाकलून दिले. तेथील विद्वानांनी त्याच्या सगळे सोयऱ्यांना देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. सर्व लोकांनी मिळून मोठी चिता रचली आणि सर्वांनी अग्नीत प्रवेश केला. त्या नगरीत फक्त लहान मुलेच शिल्लक राहिली. ते पाहून कंटजाला खूप वाईट वाटले. त्याने चिता रचली आणि त्यावर तो झोपला. अग्नीच्या ज्वाळांनी त्याला वेढले. त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. तेव्हा त्याने चितेबाहेर उडी घेतली. इकडे नदीत अंघोळ करणाऱ्या गाधीने जोरात ओरडून गंगाकाठी उडी मारली. त्याच्या सर्वांगावर भाजल्याचे फोड आले होते. त्याला वाटले, मी हे सर्व पाहिले ते खरे का खोटे. यमाने मला खूप दुःख दिले. हे सर्व खोटे म्हणावे तर माझ्या अंगावर ह्या भाजल्याच्या खुणा कुठल्या. मग हे सर्व नक्कीच खरे घडले. आपल्यामुळे किती लोक नष्ट झाले या कल्पनेत तो अत्यंत दुःखी झाला. गाधी आपल्या आश्रमात परत आला. भूमीवर पडून राहिला. सर्व मायेचा खेळ चालू होता.
त्याला वाटले मी गौतम शिष्य असून नरकात गेलो. कसले ब्राह्मण व कसले काय. तो धरणीवर डोके फोडून घेऊ लागला. ही माझी स्थिती मी कोणाला विचारू. पत्नी विचारू लागली, हे भाजल्याचे फोड कुठले. तेव्हा तो म्हणाला, तू मला काहीही विचारू नकोस, माझ्याने काही सांगवत नाही. एके दिवशी अकस्मात त्यांचा गुरुबंधू तेथे आला. त्याने गाधीची चौकशी केली. गाधीने त्याला सर्व काही ठीक असल्याचे सांगितले आणि म्हटले, पण तू बारीक का झालास. त्याने देशोदेशींच्या भ्रमणाच्या कथा सांगितल्या. केरळ राज्यातील कंटजाची गोष्ट सांगितली. प्रजाजनांचा अग्निप्रवेश सांगितला. जेवणामुळे स्वतः भ्रष्ट झाल्याचे आणि प्रायश्चित घ्यायचे म्हणून मी 12 वर्षे तीर्थयात्रा करीत आहे. गुरुबंधूंच्या सांगण्याप्रमाणे गाधी स्वतः सर्व पाहणी करण्यासाठी केरळ देशात गेला. गाधीला जसा अनुभव आला त्याच खुणा त्याने तेथे प्रत्यक्ष पाहिल्या. लोकांनी त्याला सांगितले, कंटज नावाचा नीच जातीचा राजा येथे होता. त्याने सर्व राज्य भ्रष्ट केले होते. अखेर गाधी आश्रमात परत आला. त्याने विष्णूचा धावा केला. विष्णू प्रकट झाले. तो रडू लागला आणि म्हणाला, हे नारायणा, ह्या पापातून मला सोडवा. तेव्हा विष्णू म्हणाले, गाधी सावध हो. अरे ब्रह्मदेवाला सुद्धा माझी माया कळत नाही. तू स्वतःला सर्वज्ञ म्हणवतोस. आता मला सांग, माया सत्य आहे की असत्य आहे. तुला माया आणखी दाखवू का. पुढे पहा आणखी. तेव्हा गाधीने विष्णू चरणांवर लोळण घेतली. तो म्हणाला, मला यातून सोडवा आधी. तेव्हा परमेश्वराने गाधीला हृदयाशी धरले. त्याला आत्मबोध केला. गाधीचे भय नष्ट झाले. विष्णूने त्याचा उद्धार केला. रामा, ही माया दुस्तर आहे. ती ओलांडणे फार कठीण आहे. ते ऐकून राम वसिष्ठांना म्हणाला, माया निर्विकार निर्गुण आहे. जे दिसते ते सर्व खोटे आहे. अव्यक्त व्यक्त होते. ज्याला शरीर नाही त्याला ते चिकटवल्यासारखे करतो. ह्या सर्वांचा भास होतो. त्याचे कारण काय. हा श्रीरामाचा प्रश्न ऐकून वसिष्ठ अतिशय उल्लसित होऊन म्हणाले, तूच पूर्ण ब्रह्म आहेस. तुला सगळे माहीत असून तू मला प्रश्न विचारतोस. क्षीरसागरातील दूध घेऊन त्याचा नैवेद्य क्षीरसागराला दाखवा. तसे तुझ्याकडून जे ज्ञान मला प्राप्त झाले तेच तुला सांगतो. मायेचे स्फुरण का होते ते तुला सांगतो. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे हा प्रथम ध्वनी मायेच्या ठिकाणी निर्माण झाला. माया म्हणजे ध्वनी. हा ध्वनी परमपुरुषाची चितशक्तीच होय. परमपुरुष झोपला की ही शक्ती जागी होते. या शक्तीनेच ब्रह्मा, विष्णू, शंकर निर्माण झाले. हे तिन्ही मायेच्या आज्ञेत असतात. आत्मरूपाकडे डोळे उघडून कोणालाही पाहू देत नाहीत. माया जीवांना भुलविते. ते निराकार त्याला आकार रूप देते. निर्गुणाला गुण लावते. ब्रह्मांडाची रचना करून विस्तार आणि विलय करते. हिने गाधीला कसे दाखविले. गाधीचे काही कर्तृत्व नव्हते. कुणी आत्मस्वरूपाकडे वळला की नसतीच संकटे घालते. ह्या आदिशक्तीच्या ठायी सत्व, रज, तम हे गुण आले. तिने ज्ञानशक्तीने अहंकार, बुद्धी, चित्त, मन हे अंतःकरण चतुष्टय निर्माण केले. क्रियाशक्ती व रजोगुण यांच्या आधाराने 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 वायू निर्माण केले. तमोगुणाने विषयपंचक निर्माण केले. ही 24 तत्वे. 25वे तत्व म्हणजे पुरुष.
ह्या सर्वांत अंशरूपाने प्रवेश करून मायेने 84 लक्ष योनीत जीव निर्माण केले. विष्णू हा 10 अवतारांच्या घिरट्या घेत जगाचे पालन करतो आणि भक्तांना संकटातून सोडवितो. जगात फार पाप दोष निर्माण झाले म्हणजे शंकर सर्व जगाचा संहार करतो. या जगात जमिनीच्या 10 पट पाणी आहे, पाण्याच्या 10 पट तेज आहे, तेजाच्या 10 पट वायू आहे आणि वायूच्या 10 पट आकाश आहे. आकाशाला 10 पट अहंकाराने वेढले आहे, अहंकाराला 10 पट महातत्वाने व्यापले आहे, महातत्वाच्या 10 पट मायेचे शेवटचे आवरण आहे. त्या मायेच्या पलीकडे जे आहे ते केवळ निर्वाण स्वरूप आहे. मायेचा हा असा अद्भुत खेळ आहे. रामा, या मायेचा शेवट कसा होतो ते ऐक. जीवाचा नित्य प्रलय होतो, त्याला निद्रा म्हणतात. निद्रेमध्ये स्थूल आणि लिंग देह बुडून जातात. मरण म्हणजे जीवाकरिता महाप्रलय, त्यात स्थूल देहाचा नाश होतो. आता ब्रह्मांडाचा प्रलय कसा असतो ते ऐक. 4 युगे सहस्त्र वेळा जातात, तेव्हा ब्रह्मदेव निद्रिस्त होतो. सर्व जग जलमय होते, त्यात ब्रह्मांड आणि 7 चिरंजीव बुडतात. त्यावेळी भगवंत वटपत्रावर शयन करतो. ब्रह्मा त्याच्या नाभिकमळात निद्रिस्त असतो. ब्रह्मा जागा झाला म्हणजे तो पूर्वीप्रमाणे जग निर्माण करतो. भगवंत पुन्हा अवतार घेतो आणि पुन्हा तो आपली लीला दाखवितो. याला नित्य प्रलय म्हणतात. महाप्रलयात 100 वर्षे पाऊस पडत नाही. जीवसृष्टीचा संहार होतो. 12 सूर्य आणि वडवानल सारे भूमंडल जाळून टाकतात. पृथ्वी तापताच शेषाच्या मुखातून ज्वाला निघतात. त्या ज्वालांनी 7 पाताळे भस्म होतात. नंतर 100 वर्षे सतत मुसळधार पाऊस पडतो. त्यात सर्व माती विरून जाते. त्या पाण्याला तेज आटवते. तेजाला वायू आणि वायूला आकाश गिळते. आकाशाला तमोगुण आणि तमोगुणाला रजोगुण ग्रासतो. रजोगुण सत्वगुणात विलीन होतो. सत्वगुण महातत्वात मिसळतो आणि महातत्व मायेत मिसळते. माया परब्रह्मात विलीन होते. सर्व अलंकार आटवून शेवटी एक निर्विकार रस राहतो. त्याप्रमाणे शेवटी एक ब्रह्म राहते. तेथे वैकुंठ नाही, कैलास नाही, काही नाही. तेथे सर्व माया विलास लोपलेला असतो. वसिष्ठांचे हे सारे बोलणे ऐकून रामाची समाधी लागली. वसिष्ठ पण रामगुण वर्णनात तल्लीन झाले होते. देवभक्त एकरूप झाले. रामाची समाधी लागून 18 दिवस झाले. रामाची ही स्थिती पाहून दशरथ म्हणाला, अनर्थ घडला. विश्वामित्र घाबरून गेले. त्यांना वाटले, ह्याचा अवतार संपला की काय. देव राक्षसांच्या बंदीत आहेत, त्यांना कोण सोडविणार. आता यज्ञाचे रक्षण कोण करणार. विश्वामित्रांनी वसिष्ठांना नमस्कार करून म्हटले, महर्षी, अजून अवतार कार्य किती मोठे व्हावयाचे आहे ते तुम्हाला माहीत आहे. वसिष्ठांनी रामाला सावध केले, आत्मदर्शन करून दिले. यज्ञाचे रक्षण करण्यासाठी विश्वामित्रांबरोबर अवताराचे जे कार्य आहे ते नीट पार पाड. धर्माचे पालन कर. सज्जनांचे रक्षण करून दुष्टांचा नाश कर. दुष्ट बुद्धीचा त्याग कर, नाहीतर ही दुष्ट बुद्धीच तुझ्या नाशाला कारण होईल. परोपकार हा धर्म व परपीडा हा अधर्म आहे. आत्मज्ञानाचा उपदेश ऐकून रामाने वसिष्ठांना त्रिवार वंदन केले. नंतर राम, लक्ष्मण व विश्वामित्र रथात बसले. सुमुहूर्तावर रामाचा रथ विश्वामित्रांच्या आश्रमाकडे निघाला. दशरथ आणि वसिष्ठ
गंगा तीरापर्यंत त्यांना निरोप देण्यास गेले होते.